सुस्वागतम. वर्ग 6वा संगीता मराठी. पाठ 13वा. उंच वाढला म्हणून मोठा होत नसतो. स्वाध्याय. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. विहिरीजवळ कोणते दोन वृक्ष होते? उत्तर. विहिरीजवळ आंब्याचे व खजुराचे दोन वृक्ष वाढत होते. प्रश्न दुसरा. खजुराच्या फांद्यांपासून लोक काय बनवतात? उत्तर. खजुराच्या फांद्यांपासून लोक झाडू बनवतात. प्रश्न तिसरा. आंब्याच्या पानांचे लोक काय करतात? उत्तर. आंब्याच्या पानांची माळा करून घरावर लावतात, तसेच देवाला वाहतात. प्रश्न चौथा. मुलांनी पिकलेले खजूर का खाल्ले नाहीत? उत्तर. खजुराचे झाड खूप उंच असल्यामुळे ती उंचावरील खजुरे मुलांना तोडता येणे शक्य नव्हते, त्यामुळे मुलांनी पिकलेले खजुरे खाल्ले नाहीत. प्रश्न पाचवा. खजुराला काय समजून चुकले? उत्तर. केवळ उंच वाढण्याने कोणी मोठे होत नाही, कर्तृत्वही तसेच उत्तुंग असायला हवे, हे खजुराला समजून चुकले. प्रश्न दुसरा. विरुद्धार्थी शब्द लिहा. डेरेदार, विरळ. उंच, ठेंगणा. उपयोगी, दुरुपयोगी. खट्टू, खुश. रसाळ, नीरस. पिकलेले, कच्चे. असभ्य, सभ्य. सावली, ऊन. दृष्ट, सृष्ट. मोठा, छोटा. भाषिक कार्य. पुढील सण कोणत्या मराठी महिन्यात येतात ते शोधून लिहा. रामनवमी, चैत्र. बुद्ध पौर्णिमा, वैशाख. वटपौर्णिमा, ज्येष्ठ. पंढरपूर यात्रा, आषाढ. नागपंचमी, श्रावण. गणेशोत्सव, भाद्रपद. विजयादशमी, अश्विन. दीपावली, कार्तिक. दत्त जयंती, मार्गशीर्ष. मकर संक्रांत, पौष. महाशिवरात्र, माघ. होळी पौर्णिमा, फाल्गुन. विशेषण व विशेष्य यांच्या जोड्या लावा. रसाळ, आंबे. चांगली गोष्ट. पिवळे, खजूर. डेरेदार, वृक्ष. उत्तुंग, कर्तृत्व. दार प्रत्यय लागलेले शब्द शोधून लिहा. धारदार. इमानदार. टुमदार. दमदार.
टोकदार, दुकानदार, मजेदार. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.